वाजता। पुढची बातमी अंबरनाथमधनं आहे। अंबरनाथमध्ये वयोवृद्ध महिला मीनाबाई सूर्यवंशी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला, पण त्यांच्या मृत्यूवरनं आता आरोपांचे सायरन वाजू लागलेले आहेत। त्यांना रुग्णवाहिकेची आवश्यकता होती, पण ही रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय। रविवारी संध्याकाळी मीनाबाई सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र उपचारांसाठी पुढच्या रुग्णालयात हलवण्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली। स्थानिकांनी यावरनं आरोप केलेत। याच वेळेला अंबरनाथमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडत होता। या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरली गेल्यामुळे ती वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही असा आरोप स्थानिकांचा आहे। मात्र रुग्णालय प्रशासनाकडून आरोप फेटाळले गेलेत। स्थानिकांच्या आरोपानंतर आता अतिरिक्त सिव्हिल सर्जन आणि आरएमओ या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मिळते। या सगळ्या प्रकरणावर संजय राऊतांनी टीका केली आहे। त्यांना नवनाथ बन आणि नरेश मस्केंनी उत्तरही दिलंय। 800 कोटीचं टेंडर अँब्युलन्ससाठी काढलं होतं, मग त्यातली एखादी अँब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? एकतर या 800 कोटीच्या अँब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेल्या नाही, पैसे हजम झाले। 108 नंबर करेक्ट, आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचे, जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची। तुम्ही इतक्या 800 कोटीच्या अँब्युलन्स विकत घेतल्यात ना, मग त्यातली तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी अँब्युलन्स। जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे, महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणारे गाड्या, रस्त्यात जर एखादा ऍक्सिडेंट झाला असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे। त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोटं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करतायत ते रुग्णच त्यांना उत्तर देतील। संजय राऊत यांना कायम वारंवार मेंटल झटके येत असतात, त्यांना मानसिक झटका वारंवार येत असतो। सकाळी रोज 10 वाजता तर निश्चितपणे त्यांना मनोरुग्णाचा झटका येतोय, त्यामुळे त्यांना तातडीनं मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी संजय राऊत यांच्या ताफ्यामध्ये देखील एक मेंटल हॉस्पिटलची अँब्युलन्स देऊन ठेवावी। आणि स्थानिकांनी केलेले हे सगळे आरोप सुद्धा रुग्णालय प्रशासनानं फेटाळून लावलेत। काय म्हणते रुग्णालय प्रशासन आपण पाहूया। आमच्याकडे 102, 108 ॲम्ब्युलन्स आहे। 102, 108 ॲम्ब्युलन्स आहे, पण पेशंटची प्रकृती खूप चिंताजनक असल्या कारणाने आम्हाला त्या दरम्यान पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये लगेच पाठवलं नाही आम्ही, कारण पेशंटला त्या दरम्यान आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या दरम्यान पेशंटचा